नमस्कार मित्रांनो. शेगावमध्ये गजानन महाराजांनी ज्यावेळी आपला अवतार घेतला, ज्यावेळी शेगावमध्ये प्रकट झाले, त्यावेळीपासून पूर्ण शेगावचा कायापालट होत गेला. गजानन महाराजांची ख्याती जेवढी सांगू तेवढी कमी आहे. आपण गजानन महाराजांचा जो गजानन विजय ग्रंथ आहे त्यातील सर्व अध्यायांचं वाचन करणार आहे. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती, गौरीपुत्रा मयुरेश्वरा, कार्यारंभी तुझे स्मरण, करिता आले जन, मोठमोठाले विद्वान, साधू संत सत्पुरुष, तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी समस्त भस्म होती, कापुसाचा पाड किती, अग्निपुढे दयाघना, म्हणून आदरे वंदना, करीत असे मी तुझ्या चरणा, सुरस करवी पद्यरचना, दासगणूच्या मुखाने, मी अज्ञान मंदमती, नाही काव्य उत्पत्ती, परंतु वास केला चित्ती, कार्य माझे होईल हे, आता आदि माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येय मूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा, त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन, मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा, तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढे गिरी, मुकासबे माझारी, देई व्याख्यान अस्खलित, त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा आणि भला, साह्य दासगणूला ग्रंथ रचनेस करिया, आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंद रमेशा, पाही माम दीनबंधो, तू सर्व साक्षी जगदाधारा, तू व्यापक चराचर, करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू, जगजना आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण, तूच की रे माय बापा, ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा, ते काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे, रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली, गोपतेही बनले बली, यमुना तिरी गोकुळा, तुझी कृपा व्हाया जाण, नाही धनाचे प्रयोजन, चरणी होता अनन्य, तू त्या ते साह्य करशी, ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिठला रमावरा, म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको, हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया, माझ्या चित्ती व सोनिया, ग्रंथ कळसानिया, हे भवभवंता भवानी वरा, हे नीलकंठा गंगाधरा, ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी, तुझे साई असल्यावर कालाचाही नाही दर, लोखंडासी भांगार परीस करून ठेवीत असे, तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणुदास, साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको, तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई, लेकरांसाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवाया, माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूर वासनी जगन्माता, तिच्या पदी ठेवतो माथा, मंगल व्हाया करणे, हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी, ठेवी तुझा वरद पाणी, दासगणूच्या शिरावर, आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मजी सदया, गजानन चरित्र गाया, प्रसादास स्फूर्ती दे, आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पराशर, ज्ञानन बीजो दिनकर, त्या शंकराचार्यान मनसो, आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा, दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करवा लेखन, गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर, हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्रीरामदासा नमन असो, हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता, दासगणूसी अभय आता, तुमचे असो द्या संत हो, तुम्हा अवघ्यांच्या कृपेने, मी हे करीन बोलणे, दासगणू मी तुमचे ताणे, कटुर विषय होऊ नका, जी का खरी माय असते
तीच बोलाया शिकविते, तुमचे माझे असे नाते, माय लेकरा परी हो. लेखनी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर, ती निमित्ता कारण साचार, लेखन रूपी कार्याला, दासगणू लेखनी येत, तुम्ही धारण करा ती अवघे संत, ग्रंथ रचना वा रसभरित, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण, करोनी एकाग्र मन, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची, पेट आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कवनास, संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे, अमोघ ज्ञानाचे ते काडे गाडे, भरले असती प्रत्यक्ष, संत चरणी ज्यांचा हेत, त्यांच्या ऋणी रुक्मिणी कांत, आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी, संत झाले बहु तापरी, हे न पर्वणी आली खरी, अवांतर देशा कारणे, जंबूद्वीपी हे धन्य धन्य आहे पाहिल्यापासून, कोणत्या सुखाची ही वान, येतेने पडली आजवरी, याचे हेच कारण, या भूमीस संत चरण, अनादिकालापासून लागत आलेत आहेत की, नारद ध्रुव कया धुकुमर, उद्रव सुदाम सुभद्रावर, महाबली अंजनी कुमार, अजातशत्रू धर्मराजा, शंकराचार्य जगद्गुरु, जे पदनतांचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मध्ववल्लभ रामानुज, यांचा ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखली लाज, निज सामर्थ्य दावूनिया. नरसिंह मेहता तुलसीदास, कबीर कमाल सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस, वर्णन करावे कोटवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाती. गोरक्ष मच्छेंद्र जालेंद्र, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार, ग्रंथ असे लिहिलेचा, ज्यांनी नुसती हरिभक्ती करुणी साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती, ज्यानी कान्नो संत सुखू, चोखा सावता कुर्मदास, दामाजी पंत पुण्य पुरुष, त्यांच्या कारणे बेदरास्त गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन, बोलता निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतीने, म्हणून त्यांची नावे येथ, मीन साकल्ले आता जेत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ, भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या संत मी गायले, ग्रंथ असती 3 केले, ते पहा म्हणजे कळेल की, त्या संतांच्या तोडीचा, संत श्री गजानन साचा, या अवताराई पुरुषाचा, प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली, त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगू पांग, चरित्र कथितो एका चांग, मम सुदैवे आला योग, हे चरित्र करण्याचा. जे प्रथमताच मी पाहिला, अक्कोटा सन्निध संत भला, तोच मागे राहिला त्याचे एका कारण, मला आधी ओवित मग. मेरुमणी जोडती तीच आजी झाली स्थिती, ह्या चरित्र रचनेची. शेगाव नामे वराडात, ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेत मोठा, गाम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर, त्याचे नाव अजरामर, झाले साधूंमुळे जगत्रयी, त्या शेगाव सरोवरी भले. गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेधिले झाले, त्या अखिल ब्रह्मांडा, हा शेगाव
खनीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या उलियाचा अल्पमतीने विनितो मी. ते आता उधारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा, होईल हे विसरू नका. गजानन चित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्र रूपे वर्षिता निर, नाचाल वाटे निसंशय, शेगावचे पैरवास, परम भाग्याचे निश्चयसी, म्हणून लादले तयांसी. गजानन हे संत रत्न, जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहून ये विषय शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी, कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हित होता. गावे गजानन चरित्रा, परी त्यांची तत्वता, संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची. पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांची योजना या समर्थे, खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून. महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी, या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणाचा, व पत्ता त्यांच्या जातीचा, इतिहास दृढ न लागे की. जे ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्यांचा करणे असे. जो काही तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. येन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शका 1872 माग वाद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले. परी याला पुरावा, सबळ ऐसा नाही भरवा, परी काहीतरी असवा. अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले. कौतुक ऐसे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार, गजाननाने अवतार धरून आले महावीर. पुन्हा समर्थ सिद्ध योगी, कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी. जगद्गुरूंनी केला असे गोरख जन्मला उकिरड्यात, कानिपा गजकर्णात, चांगदेव नारायण डोहात. दोन्ही वाचून प्रकटले तैसेच येथे काहीतरी, झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी, होती योगाची अवगत, त्यांच्या लिलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून. योगाचे अगाध महिमान, त्यांची सरी नाही कोणा. शेगावी माघ मासी वाद्य सप्तमी, ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञान राशी, पदनता ते तारावया, त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी एका आता. एक भावी गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास, हा देवदास सज्जन, पातुरकरांचा वंशज जाण. शाखा ज्याची मध्यदिन, मठाधिपती होता तो, त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्यांचे घरा, उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार. घराच्या समोर त्या देवीदास विप्राच्या, तो गजानन समर्थ सिद्ध योगी, बैसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी, जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे, होता एक भोपळा, कच्ची चिली हातात, जी होती तयांची स्वकृत. कुंभाराच्या भट्टी प्रत, जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबलांगी झळकत. प्राचीच्या बालरविवत, वर्णन किती करावे, मूर्ती अवघे दिगंबर, भाव मावळला आपपर. आवड निवड साचार, राहिली न जवळी याच्या जयाच्या. ती समर्थांची स्वारी, बैसोनी या रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी, केवळ निज लिलेने, शीत पडल्या दृष्टीप्रत, ते मुखे उचलून निघालीत. हे करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म कळा वावया. काकी गरजून सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निगुती. अन्नम ब्रह्मेती एसी, उक्ती उपनिषदा ठाई असे.
त्यांचे पटवावया खून, शिते वेचती दयाघन, त्यांचा सामान्य जना लागून. भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल आगरवाला होता, रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला. आपल्या त्या स्नेहांसह दामोदरपंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले. असे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवी दासही याते देता, काकी तोही सज्जन. द्वारे आलेला याचक लाविना सुज्ञ परदेख. काही न चाले तर्क, कृतीवरून याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी, ऐसेच उभे रस्त्यासी. आपण राहूयत कृतीसी, अजमावया कारणे. खरे साधू पिशापरी, जगे वागती वरवरी. ऐसी व्यासांची वैखरी, बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञान गाडा. वा विमल ज्ञानाचा खुडा, असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर, करू लागले साचार. रत्न असावा समोर, पारखी तोच जाणी द्या. पते हजारो लोक गेले, परी न कोणी पाहिले. या दोघा वाचून भले, याचा विचार करा हो. हिरेगारा एक्या ठाई, मिसळल्यास ती जगाठाई. पारखी तो निवडून घेई, गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला, बंकटलाल आगरवाला. गजाननासी विचारण्याला, विनयाने निरीती. ह्या पत्रावळीच्या शोधना, का हो करिता कळेना. क्षुधा असेल आपणा, तरी तरतूद करू अन्नाची. त्याने से विचारले, परीने उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले, उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंडगर्दन पिळदार. भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला, ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पाहुनिया. देवीदास बुवांसी सांगून लागले प्रेमेसी. तुम्ही पात्र वाढून वेगेसी, आणा एक बाहेर. देवीदासे तैसे केले, पक्वान्ने भरले पात्र आणून ठेविले. द्वारासमोर स्वामींपुढे ठेविलेल्या पत्रावळी. भोजना बैसली समर्थ स्वारी, चवीन कशाची अंतरी. अनुमात्र उरली असे, अनुपम ब्रह्मरसाला. जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुलवण्याला. मिटक्या मारील बैसेल, जो सार्वभौम नुपोर. झाला असे साचार, अशा नरासी जहागीर. मिळाल्यासी प्रेम नुपुजे, अवघी पक्वाने एक केली. आवड निवड नाही उरली, जठराग्नीची तृप्ती केली. 2 प्रहराच्या समयाला, बंकटलाल ते पाहून पंतांशी करी भाषण. ह्या वेळा म्हणालो आपण, ती निसंशय झाली चूक. सुभद्रेसाठी द्वार केला, अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराला विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञान जेटी, मुक्तिरूप सुभद्रेसाठी. वेडा झाला कसवटी, याची आता घेणे नको. धन्य आपले शेगाव, दृष्टी पाहिली योगी राव. निरीच्छा हा जहागीर गाव, दिला हरीने जयाला. सूर्य मध्याने आला, भागभूमीचा तप्त झाला. पांघरेही आश्रयाला, जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशा भर उन्हात, हा बैसला आनंदात. हा ब्रह्मची होय साक्षात, भयना कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी, तांब्यामध्ये नाही पाणी. ते पंताया लागुनी, आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तांब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हा साखर, पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले, समर्थांनी हास्य केले. उभयतांसी पाहून वदले, ते का सांगतो. तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी, ओतपोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यत्किंचित. परी जग व्यवहारात सत्य, आचरला पाहिजे. अन्न बक्षिले देहानी, म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी, अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी,
गरज आपल्या तुम्हासाची, तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपले आहे भाग्य धन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार. तो इकडे प्रकार, काय घडला तो एका. कृपाची या शेजारी, हाळ होता निर्धारी. जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला, तेथे जाऊन पाणी प्याले. तृप्ततेचे ढेकर दिले, तो इतक्यात घेऊन आले. पंत पाणी गडव्यात, हा ते गडूळ पाणी. समर्थान लावा वदनी, ते जनावरावा लागुनी. योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर, गोड निर्मळ थंडगार. वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता. व्यावहारिक अवघा कथा, ह्यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर, ब्रह्मे व्याप्त साचार. ते गडूळ निर्मळ, वासित नीर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गडूळ तोच आहे पाहे. सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्यांचे निसंशय. पिणाराही वेगळा, त्यापासून हा निराळा. ईश्वराची अगाध लीला, तीन कळे या नरजन्मी. ते दिले टाकून, व्यवहारी गोविले मन. याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसे ऐकता समर्थवाणी, दोघे गेले गैवरोनी. अनन्य भावे समर्थ चरणी, लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत, महाराज निघाले पळत पळत. वायूच्या त्या गतिप्रत, अडथळा जगे कोण करी. या पुढील कथा पाही, निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादावो भाविकांप्रत. हेच विनवी जोडोन हात, ईश्वरासी दास गणू. इति श्री हरिहरार्णमस्तु शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमाध्याय समाप्त. गणगणात भूते, गणगणात भूते, गणगणात भूते.